नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता आम्ही इथं मार्केटला आलो आहे. म्हणजे मड मार्केटला इथं गुरुवारचं ना मार्केट भरतं. जसं आपल्या गावाकडे कसं आठवडा बाजार भरतो तसं इथं गुरुवारचं दर गुरुवारी इथं मार्केट भरतं. तर मी तो ऑफिसमधनं डायरेक्ट इथं मार्केटलाच थांबलो. इथं गायत्री ते आत्ताच घराकडनं आले. हे बघा त्रिशू हाय करते. चला तर ते त्रिशूला कपडे वगैरे घ्यायचे म्हणजे रेग्युलर वापरायला, जे घरामध्ये रेग्युलर वापरायचे असतात ते कपडे घेतोय आम्ही. म्हणजे जास्त काही नाही, 200-250 रुपयाचे ते ड्रेस वगैरे आहेत. तर ते त्रिशूला रेग्युलर वापरण्यासाठी घेऊन घेऊया. काहीतरी 3 का 4 पॅन्टी भेटतात ते 200 रुपयाला. ते रेग्युलर वापरण्यासाठी आपण ते कपडे घेऊन घेऊया. त्याच्यानंतर ते गायत्रीला काय लागतं काय नाही, कारण की उद्या आम्हाला म्हणजे नंदुरबारला जायचं आहे ना. तर आत्ताच काय छोट्या मोठ्या काय वस्तू काय आहेत ना ते इथं मार्केटमध्ये बघतोय. तर त्रिशू रडायला लागली, मला बलून घेऊन द्या, बलून घेऊन द्या. म्हणलं ठीक आहे चल बलून घेऊन घे म्हटलं. काय नाही, तो 20 रुपयाचा बलून होता तो घेऊन दिला तिला. ते बघा लागली, लगेच खेळायला लागली त्या बलून बरोबर. आजूबाजूला माणसं आहेत काय काहीच बघत नाही, नुसतं तो बलूनने हात फिरवत होती ती. ते गायत्रीला पण काहीतरी ते काय बोलतात ते कुर्ती वगैरे काय असतं ना, काय काय गाऊन वगैरे ते पण तिला घ्यायचं होते. म्हटलं घेऊन घे. आणि एकदम चांगलं मटेरियल असतं मित्रांनो, असं म्हणजे खराब असतं वगैरे काहीच नाही. चांगलं म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचं असतं. जसं दुकानामध्ये घेतो ना आपण त्याच प्रकारचे कपडे आहेत इथं. म्हणजे समोर मी पण बघितले, एकदम चांगल्या प्रकारचे कपडे आहेत. हे बघा तुम्ही समोर बघू शकतात. म्हणजे गायत्रीने एक घेतला तो ड्रेस, ते बघा तिच्या हातामध्ये आहे ना. हा एक ड्रेस घेतला गायत्रीने. ते काय बोलतात त्याला, टॉप का काय बोलतात ना, ते घेतलं तिने. म्हटलं घेऊन घे, तुला आवडतो तर घेऊन घे म्हटलं. ती मला सांगते कशी दिसते, कसं दिसतोय, कलर आवडतो का, तुम्हाला आवडतो का. आता मला काय माहिती त्याच्यातलं. म्हणजे बरंच मोठं मार्केट भरतं मित्रांनो, दर गुरुवारचं आहे. इथं हे बघा समोरच मंदिर वगैरे आहे. म्हणजे भारी वाटते इकडे. म्हणजे असं असं गावाकडचा जो बाजार कसा असतो तसं आल्यासारखं वाटतं. त्याच्यानंतर काय ते जेवण वगैरे बनवणार आहे गायत्री, तर ते काय मटकी वगैरे घेऊन घेते. ते रात्रीचे भिजलेले मटकी असते ना ते घेते ती. चला तर आता ते गायत्रीला पण आणि त्रिशूला पण ते रस वगैरे प्यायचा आहे. म्हटलं सर गरमी पण भरपूर होते, चल रस पिऊन घेऊया म्हटलं. इथं ते गायत्रीने तर काही रस नाही पिला, त्रिशूसाठीच घेतला फक्त रस. त्याच्यानंतर त्रिशू बोलली की मला पाणीपुरी खायची. म्हटलं चल पाणीपुरी पण खाऊन घेऊया म्हटलं. मग आता कारण की उद्या जायचं जे जे काय ते आजच करून घेऊया म्हटलं. चल परत काय आपल्याला मुंबईला यायचंच नाही आहे. ते बघा ते मला देते, तूच खा ती पाणीपुरी, कारण की ती पाणीपुरी जर खाल्ली तर डायरेक्ट ॲसिडिटी होईल. चला आता ते भाजीपाला वगैरे घेऊन घेऊया, कारण की उद्याचा टिफिनसाठी काही ना काही भाजी पाहिजेच ना. तर आपण भाजीपाला वगैरे घेऊन घेऊया. त्याच्यानंतर जाऊया मित्रांनो, आता घरीच जाऊया. काय ते कांदे टमाटर वांगी वगैरे काय आहेत ना ते घेऊन घेऊया. उद्यासाठीच घेऊया फक्त, जास्त काही घ्यायचं नाही आपल्याला. पाव किलो घ्यायचं आहे फक्त. इकडे काही नाही, रात्रीची पण शूटिंग वगैरे चालू असतं मित्रांनो इकडे. चला मित्रांनो, चला जाऊया आता घरी जाऊया. चला आपण, चला मित्रांनो, आत्ता आलोत घरी. तेव्हा मार्केटमधनं सगळे ते काही ते जे गायत्रीचे काय कपडे वगैरे होते ते घेऊन आलो. ते त्रिशूचे पण कपडे घेऊन आलो. ते बघा त्रिशूचे कपडे दाखवतो तुम्हाला. हे बघा, म्हणजे बरेच स्वस्त भेटतात मित्रांनो. म्हणजे रेग्युलर वापरायला ना खूप चांगले कपडे आहेत ते. ते त्रिशूसाठी पण घेऊन आलो. काहीतरी 7-8 ड्रेस आहेत ते. आणि नंतर ते गाऊन वगैरे काय ते टॉप वगैरे घेतलं. काय माहिती, ते गायत्रीलाच विचारूया आपण. झालेत का गायत्री तुझे कपडे घेऊन? काहीच नाही झालेत. मग अजून काय घ्यायचं आहे तुला? अजून घ्यायचे आहेत? बापरे. हां, अजून काय घ्यायचं आहे तुला? हां, साडी घ्यायची. बड्डेला साडी घ्यायची. मग मी तुला तेच सांगत होतो, आपण जेव्हा अंधेरीला गेलो ना तेव्हा तेच सांगत होतो, एक साडी घेऊन घे. हे सर्व काय मग मला ट्रेन मध्ये घालायला नको पाहिजे काय ड्रेस वगैरे. अच्छा. भूषण मी आहे हां आणि ना मार्केट मधनं इथल्या अशी दुरी इथं हां. मग बसलेली बी नाही मी. काय बनवते पण जेवणाला? माहितीये काय बनवते जेवणाला? डाळ भात. डाळ भात. मटकीची उसळ. अच्छा, नशीब खिचडी नाही बनवली. खिचडीच बनवणार होती. खिचडीच बनवणार होती. बघा मित्रांनो, आता म्हणजे तिच्या मनातच खिचडी होती. बस गायत्री बस, किती खिचडी देशील? खिचडीच खायचं भूषण. हा, खिचडीच चांगली असते. खिचडीच चांगली असते. हा. असं नको करू ना. असं नाही, तसंच करे. खाऊन पिऊन तुम्ही माझा नामा करत असतात. म्हणून आहे ना. नाही नाही, खाऊन पिऊन कशाला. खरं बोला. नाही खरं काय. सकाळी तुम्ही रोज डेली काही खिचडीच घेऊन जाता? नाही डेली नाही घेऊन जात, आठवड्यातनं 2-3 वेळाच घेऊन जातो बघ, फक्त. आठवड्यात 2-3 वेळा. नाही, आठवड्यातनं 1 वेळा. भूषण घाम बघा, जर एवढी मेहनत करते मी जेवण बनवते. आहे का मग भगवान. आणि अजून तिखट काय बनवते? मटकीने उसळ बनायला नाही का? हा मग पण जास्त ती तिखटवाली नको बनवा. नाही.
चालेल मग बनव तू जेवण मग. चालेल बाबा. चालेल मित्रांनो, चला आता आम्हाला उद्या म्हणजे रात्री ट्रेन आहे आमची. तर म्हणजे तसे आपले व्हिडिओ येतच राहणार मित्रांनो. तर आपल्याला म्हणजे बोरिवलीवरनं ट्रेन आहे, डायरेक्ट नंदुरबार ट्रेन आहे. खानदेश एक्सप्रेस बोलतात ना. बोरवलीवर होता ना नाही, खानदेश एक्सप्रेस नाही आहे ना ती, कुठली तरी वेगळी एक्सप्रेस आहे ती. Superfast काय राणी काय बोलतात? हा, सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. इथून बोरिवलीवर नाही, डायरेक्ट नंदुरबारला ते काहीतरी 8, 8:30, 9 वाजेपर्यंत सोडून देते. मग नंदुरबारवरून आम्हाला परत जैतान्याला जायचं आहे, निजामपूर जैतान्याला. मग तिथून आम्ही लांबकणी जाणार. म्हणजे बराच प्रवास करायचा आहे आम्हाला पण. ठीक आहे, म्हणजे मी उद्या जॉबला जाणार आहे. मग ते आमची ना रात्री 11 वाजता ट्रेन आहे. तर आम्ही 11 वाजता म्हणजे इथून आम्हाला घरातूनच 8 वाजता निघायला लागेल, कारण की ट्रॉफिक वगैरे भरपूर असते ना. तर 8 वाजता निघायला लागेल. हे लवकर निघूया गायत्री. उद्या ट्रेनमध्ये काय घेशील खायला? चिकन बनवून घे ना. काय चिकन? उद्या काय शुक्रवार आहे ना. नाही, चिकनच बनवून घे. मस्त चिकन आणि चपात्या बनवून घे ट्रेनमध्ये. नका? हा, मग काय घेणार? खिचडी? अरे बाबा यार, तू मस्तीमध्ये नको घेऊ ना गायत्री. नाही हुशो खिचडी चांगला असते. नाही. तिथं सगळ्या ट्रेन मध्ये वास येतो ते चिकन जाऊ दे, मग बांगडे मासे फ्राय करून घे मग. मग चांगलं आहे माहिती आपलं हेच काय चांगलं आहे? खिचडी? नाही. ट्रेन मध्ये तुम्हाला खाऊशी वाटतं का? काय खायचं असं वाटतं तुम्हाला ट्रेन मध्ये? हा, मग काय ट्रेनमध्ये खाऊची? मग उपाशी जाऊया. मला तर अजिबात नाही म्हणलं. अरे पण ते ट्रेनचं खाण्यापेक्षा ते आपण घरी बनवलेलं. काय पण खा, पण तिथं वास किती येत असतो त्या ट्रेन मध्ये. आता वास येतो, मग काय उपाशी जायचं? मग उपाशी जायचं नाही, खा घेते पण ते चिकन मटन हे ते कसं वाटतं खायला? काय नाही, चांगलं असतं चिकन. उलट चांगलं असतं ना प्रवासाला. काय झालं? नाही खात काय? चिकन नाही खात. का नाही खात? कमेंट्स येतील बघा. काय? थोडं मोठ्यानं बोल ना, तुझा आवाज नाही येते. कमेंट्स येतील बघा. चिकन प्रवासामध्ये नाही खायचं असतं. का नाही खायचं प्रवासामध्ये? अजिबात नाही खात. हा, मग बघा उलट प्रवासामध्ये सबस्क्रायबर आपलं फॅमिली असते, युट्यूब फॅमिली, ते सगळं बघा सांगते तुम्हाला. काय सांगते? चिकन नाही खायचं? नाही खायचं. का पण उलट प्रवासामध्ये मजा येते ना, उलट चिकन खाण्याची आणि ते प्रवास करण्याची. मग काय पण सांगतो. अरे यार, खिचडी खाऊन झोपून घेणार आहे. तुला नाही बनवायचंय ते सांग. बनवायला आत्ताच बनवून ठेवून देऊ. मग नाही पण नाही खात. नाही का? आता काय करते तू? तसंच करते. हा, जाऊ दे मग. आपल्या अंड्याची चटणी चपात्या बनवून घे मग. नॉनव्हेज अजिबात चालत नाही. अरे यार, अरे आपण काय कुठे देवस्थानला नाही जाते ना गायत्री? आपले देवलेच जावं नाही आपण. हा, देवलेच जायला होतं. देवलेच जाय राहून. असं काय करते तू पण? तसंच करत नाही विषय. चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तिला आता जेवण बनवून घेऊ द्या. काय झालं? जेवण काय बनवणार नाही, ही असं डोकं खात राहील. जाऊ द्या ठेवून द्या. नाही, उद्या चिकन बनवूनच घे, काही पण करून. बघूया आता. हा बघूया. हा, बघेन नाही, बनवूनच घे. उपाशी नाही जायचंय आपल्याला. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ. हा, घरी जेवण करून जाणार. घरी नाही, आपण ट्रेनमध्ये खाऊया. हा, चालेल मित्रांनो, चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. बाय बाय.